Hello dear students, in today's lecture let us see two different concepts from this chapter, that is suspension and colloids. Students, सस्पेन्शन म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगते आणि त्याच्यावरून आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात हे फाइंड आउट करूया. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सस्पेन्शनच्या विचारल्या जातात एक्झाममध्ये, तर तेव्हा लर्न न करता काय करायचं, आधी त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे अँड विथ द हेल्प ऑफ दोज एक्झाम्पल्स यू आर इझिली एबल टू राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सस्पेन्शन. सो लेट अस सी व्हॉट इज द सस्पेन्शन. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. मिक्सचर ऑफ सॉइल प्लस वॉटर हे त्याचं एक्झाम्पल जर असेल तर सस्पेन्शन कशाला म्हणायचं आता ते आपण ठरवूया. या एका एक्झाम्पलवरून सस्पेन्शनची डेफिनिशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हे दोन्ही आपल्याला तयार करायचे आहेत, लर्न नाही. सो बघूयात आता. सॉइल आणि वॉटर जेव्हा आपण मिक्स करतो दॅट टाईम इट बिकम्स अ हेटेरोजिनस मिक्सचर, बरोबर की नाही. होमोजिनस हेट्रोजिनस आपण शिकलो आहे. सो वेन एवर वी मिक्स सॉइल इन वॉटर अँड वी स्टर दॅट, देन इट बिकम्स अ हेट्रोजिनस मिक्सचर की ज्याच्यामध्ये कंपोनंट्स त्या वॉटरमध्ये टोटली डिझॉल्व्ह होतात का, नाही होत. सो दॅट टाईप ऑफ मिक्सचर इज कॉल्ड ॲज हेट्रोजिनस मिक्सचर. आणि जर ह्याला सस्पेन्शन म्हणत असतील तर व्हॉट इज सस्पेन्शन. सस्पेन्शन इज अ हेटेरोजिनस मिक्सचर ऑफ वन सॉलिड अँड वन लिक्विड. लिक्विड आणि सॉलिड यांचं एक हेटेरोजिनस मिक्सचर जे फॉर्म होतं त्याला म्हणतात सस्पेन्शन. सो त्याची डेफिनिशन तयार झाली बघा एक्झाम्पलवरून. इट इज अ हेटेरोजिनस मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. ही त्याची झाली डेफिनिशन तयार. नाव व्हॉट आर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स ते बघूयात आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सस्पेन्शन. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, आता जसं सांगितलं पहिली आपण लिहू हेटेरोजिनस मिक्सचर. ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक्सच आहे, बरोबर. आता मला सांगा, हे जे सस्पेन्शनचे पार्टिकल्स असतात ते आपण फिल्टर पेपरमधून गाळू शकतो का. समजा मला हे सॉईल आणि वॉटरचं मी मिक्सचर फॉर्म केलं. आता मला ते कंपोनंट्स जर सेपरेट करायचे आहेत, मी एक फनेल घेतलं आणि त्या फनेलमध्ये सपोज एक फिल्टर पेपर ठेवला आणि खाली जर मी एक बीकर ठेवलं, तर ॲम आय एबल टू सेपरेट दीज टू कॉन्स्टिट्युएंट्स. सॉईल वेगळं आणि वॉटर वेगळं मला करता येईल का फिल्टर पेपरनं गाळून, येईल की नाही. सो द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सस्पेन्शन कॅन बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन मेथड. हा एक त्याची कॅरेक्टरिस्टिक होऊ शकते. आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर हे जे पार्टिकल साईज असतात या सस्पेन्शनमध्ये प्रेझेंट असणारे जे सॉईल पार्टिकल्स किंवा कोणतेही सॉलिड पार्टिकल्स असं आपण म्हणूया, दीज सॉलिड पार्टिकल्स आर हॅविंग पार्टिकल साईज ऑफ solid particles हा असतो अबाउट 10⁻⁻⁴ मीटर एवढा. या सस्पेन्शनमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांचा साईज 10⁻⁻⁴ मीटर एवढा असतो की ज्याच्यामुळं ते जे पार्टिकल्स आहेत ते फिल्टर पेपरमधून पास होत नाहीत. कारण फिल्टर पेपरमध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांचा साईज याच्यापेक्षा छोटा असतो. आणि त्यामुळं दीज पार्टिकल्स कॅन नॉट पास थ्रू द फिल्टर पेपर बिकॉज ऑफ विच वी कॅन सेपरेट देम फ्रॉम द सस्पेन्शन. जर मला नुसतं म्हणजे हे जे कंपोनंट्स आहेत ते बाय फिल्ट्रेशन आपण इझिली सेपरेट करू शकतो बिकॉज ऑफ दिस पार्टिकल साईज. सो ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. काय सांगूया की particles do not pass through filter paper. त्याचं कारण काय आहे की फिल्टर पेपरमध्ये जे पार्टिकल साईज आहे तो याच्यापेक्षा छोटा आहे. द पार्टिकल साईज ऑफ फिल्टर पेपर इज स्मॉलर दॅन the particle size of
solids which are present in the suspension, and because of this these particles cannot get filtered, or they can be separated using filtration method. Okay, so particles can get separated by filtration method. नुसतं गाळून आपण हे पार्टिकल्स एकमेकांपासून सेपरेट करू शकतो. ही एक कॅरेक्टरिस्टिक झाली या सस्पेन्शनमध्ये असणाऱ्या पार्टिकल्सची. आता मला सांगा स्टुडंट्स, एक प्रश्न माझा असा असेल, मी हे सॉईल आणि वॉटर एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये मी हे मिक्स केलं, आणि जर मी लाईटकडे बघितलं, तो काचेचा ग्लास मी लाईट समोर धरला, तर लाईट त्याच्यातून आरपार जाऊ शकतो का रे? नाही जाऊ शकत की नाही. सो या प्रकारचे जे सस्पेन्शन्स असतात दीज आर नॉन ट्रान्सपरंट, किंवा त्यालाच आपण ओपेक असं म्हणतो. सो ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली की लाईट कॅन नॉट पास थ्रू देम. ओके, आणि यालाच काय वर्ड यूज करतात म्हणून सांगितलं? ओपेक. असं म्हणा, किंवा दीज सोल्युशन्स आर ओपेक असं म्हटलं तरी चालेल. सो सस्पेन्शन म्हणजे काय कळालं ह्या एका एक्झाम्पलवरून. मग तुम्ही सॉईल प्लस वॉटर, सँड प्लस वॉटर, सॉडस्ट प्लस वॉटर, चारकोल प्लस वॉटर असे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये हे सांगू शकता. आणि ह्या एक्झाम्पलवरून आपण डेफिनिशन तयार केली, दॅट इज हेटरोजिनस मिक्सचर ऑफ लिक्विड प्लस सॉलिड. आणि ह्याच एक्झाम्पलवरून आपण ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहिल्यात. पहिल्यांदा आपण लिहिलं की हेटरोजिनस मिक्सचर आहे, त्यानंतर ह्याचं पार्टिकल साईज 10⁻⁴ मीटर एवढा आहे. हे पार्टिकल्स आपण फिल्टर पेपरमधून इझिली गाळून सेपरेट करू शकतो. त्यानंतर फिल्ट्रेशन मेथड हे सेपरेशन झालं, आणि लाईट ह्याच्यातून आरपार जात नाही, म्हणून हे सस्पेन्शन जे असतात ते ओपेक असतात. एक्झाममध्ये तुम्हाला असे वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले जातात, आणि कॅटेगराईज देम इंटू सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलॉईड. आता कोलॉईड ही कन्सेप्ट आपण बघणारच आहोत. आता बघा स्टुडंट्स, सोल्युशन जे आहे ते जनरली कसे असतं? होमोजिनस मिक्सचर असतं. मग ते जे एक्झाम्पल दिले ते डोळ्यासमोर आणायचं. जर ते प्रॉपरली एकमेकात मिक्स होत असतील तर ते सोल्युशनमध्ये येतात. सस्पेन्शन आणि आत्ता आपण जे बघणार आहोत कोलॉईड, ते दोन्ही देखील हेटरोजिनस मिक्सचर्स आहेत. आता मग ते दोन्ही कसं ओळखायचं? कोलॉईडचे कॅरेक्टरिस्टिक्स पण मी तुम्हाला आत्ता सांगते, आणि मग त्याच्यामध्ये असणारे डिफरन्सेस तुम्हाला लक्षात येतील की ज्याच्यावरून तुम्हाला सस्पेन्शन आणि कोलॉईड हे ओळखायचं कसं हे कळेल. सो आता आपली पुढची जी कन्सेप्ट आहे सस्पेन्शन ती बघूया. कोलॉईड. याचं एक्झाम्पल आहे ब्लड. आधी मी एक्झाम्पलच सांगते. मिल्क आहे किंवा ब्लड आहे. कधीही लक्षात ठेवा स्टुडंट्स, अशा प्रकारचे हे कॅरेक्टरिस्टिक्स सांगण्यासाठी तुम्हाला आधी एक्झाम्पल लक्षात ठेवणं हे केव्हाही फायद्याचं आहे. कारण एक्झाम्पल डोळ्यासमोर आलं की मग तुम्हाला सांगता येतं की नाही. सगळ्यांनी मिल्क बघितलेलं असतं, सगळ्यांनी सॉईल प्लस वॉटरचं मिक्सचर बघितलेलं असतं, आणि मग ते एकदा डोळ्यासमोर आलं की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला तुम्हाला इझी पडतं. सो इथं देखील तसंच तुम्ही करणार आहात. कोलॉईड म्हटलं की मिल्क, ब्लड, त्यानंतर आपली टूथपेस्ट असते, सगळे प्रकारचे जेल्स, हे सगळे येतात ह्या कोलॉईडमध्ये. सो आता मिल्कमध्ये आपण बघितलेलं होतं. मिल्क हे काय आहे? मिक्सचर आहे. मिल्कमध्ये फॅट्स, प्रोटीन्स, वॉटर मोलिक्युल्स हे सगळे कंपोनंट्स वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. सो मिल्क हे एक मिक्सचर आहे, आणि ते हेटरोजिनस मिक्सचर आहे ॲक्च्युली. बट
त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांचा साईज हा खूप लहान असतो, की ज्यामुळे त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, आणि म्हणून जरी ते हेटेरोजिनस असले तरीसुद्धा आपल्याला दिसताना ते होमोजिनस दिसतात. हा फरक आहे, लक्षात घ्या. हे आपण उघड्या डोळ्यांनी सॉईल आणि वॉटर सेपरेट बघू शकतो, होय की नाही. तसं मिल्क देखील हेट्रोजिनस जरी असलं तर त्याचे पार्टिकल साईज खूप लहान असल्यामुळं वी कॅन नॉट इझिली रेकग्नाइज त्यातले प्रोटीनचे मोलिक्युल्स कुठले, फॅट्सचे मोलिक्युल कुठले, हे आपल्याला बघून समजतं का रे? नाही समजत. आणि म्हणून जरी हे हेट्रोजिनस मिक्सचर असलं तरी ड्यू टू स्मॉलर पार्टिकल साईज इट ॲपियर्स होमोजिनस. मिल्क हे होमोजिनस नाही, हे लक्षात घ्या. इवन ब्लडसुद्धा. So what will be the definition of colloid? It is again heterogeneous mixture in which particle size is less than 10⁻⁻⁴ मीटर. ह्याच्यापेक्षाही कमी, म्हणजे साधारण किती, 10⁻⁻5 मीटरपासून यांचा पार्टिकल साईज हा स्टार्ट होतो. सो याच्यापेक्षा कमी पार्टिकल साईज आहे, म्हणून आपण ते उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, आणि म्हणून ते होमोजिनस आहे असं दिसतं. आलं लक्षात? फरक लक्षात आला? सस्पेन्शन आणि कोलॉइडमधला पहिला फरक. नाव स्टुडंट्स, याच्यामध्ये लेस दॅन 10⁻⁴ मीटर झाला. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघू. आता जसं तुम्हाला सांगितलं ह्याच्यासारखे आपण इथे कंपेअर करत जाऊया. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक मी लिहीन, हे देखील हेटेरोजिनस मिक्सचर आहे. पार्टिकल साईज याचा किती सांगितला मी तुम्हाला? याचा 10⁻⁻⁴ मीटर आहे, आणि याचा पार्टिकल साईज 10⁻⁻5 मीटर आहे, किंवा त्याच्यापेक्षाही लहान असतो. त्यानंतर आता हे जे पार्टिकल्स आहेत ते डू नॉट पास थ्रू फिल्टर पेपर असं इथं म्हटलं आहे. आता इथं ड्यू टू स्मॉलर पार्टिकल साईज दीज कॅन इझिली पास थ्रू द फिल्टर पेपर. आणि त्यामुळं समजा मी दूध घेतलं, दूध फिल्टर पेपरमधून मी गाळलं, तर दुधामधले फॅट्स, दुधामधले प्रोटीन्स सेपरेट होतील का रे? नाही होणार. जसं दूध आपण फिल्टर पेपरमधून रिलीज केलं तसंच सेम खाली आपल्याला मिळणार. का बरं? कारण त्यांचा पार्टिकल साईज लहान आहे. फिल्टर पेपरमधून ते इझिली पास होतात, आणि त्यामुळं हे कंपोनंट्स आपण फिल्ट्रेशन मेथड थ्रू सेपरेट करू शकत नाही. सो ही देखील त्याची एक कॅरेक्टरिस्टिक झाली की पार्टिकल्स पास थ्रू फिल्टर पेपर easily and hence cannot be separated by filtration. बघा, मी मुद्दामून स्टुडंट्स इथं जो पॉईंट आपण सस्पेन्शनमध्ये लिहिला आहे त्याच्याबरोबर इथे कोलॉइडचे पण कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, एक की जे कॅरेक्टर तुम्ही सस्पेन्शनमध्ये लिहिले त्याच्या अपोजिट इथं आपण प्रत्येक गोष्ट लिहितोय कोलॉइड बाबतीत. सो नुसता बघा, तुम्ही सॉईल आणि वॉटरवरून हे लिहिलं आहे, होय की नाही, आणि मग ह्याच्या अपोजिट हे आहे, हे तुम्हाला इझिली लक्षात राहील. सो इथं कुठेही पाठांतर करून घोकमपट्टी करून सायन्सचा अभ्यास करायची गरज आहे का? नाही. हे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल तेव्हा मग तुम्हाला सायन्स अजून छान आणि इंटरेस्टिंग वाटायला लागेल, इजंट इट? सो आता बघा, नेक्स्ट जो आहे ह्याचे पार्टिकल्स आर नॉट विजिबल
थ्रू नेकेड आईज. उघड्या डोळ्यांनी आपण हे पार्टिकल्स बघू शकतो का? नाही शकत. दिसतात का आपल्याला? दूध समोर ठेवलं किंवा ब्लड आपण समोर ठेवलं तर त्यातले रेड ब्लड सेल्स असतील, व्हाईट ब्लड सेल्स असतील किंवा बाकी प्रोटीन मोलिक्युल्स हे दिसतात का आपल्याला उघड्या डोळ्यांनी? नाही दिसत. तेच आपण इथं लिहिलं आहे. सगळ्या ह्या मिल्कमध्ये, ब्लडमध्ये हे कंपोनंट्स आहेत हे माहिती आहे, बट दिसतात का सरळ नुसत्या डोळ्यांनी? नाही दिसत. मग हा एक पॉईंट मी तिथं लिहिला. आता मी सपोज एका ग्लासमध्ये दूध ठेवलं, काचेच्या ग्लासमध्ये, किंवा ब्लड ठेवलं आणि परत मी त्या लाईटकडे बघितलं, तर त्याच्यातून लाईट पास होणार का? नाही. इट स्कॅटर्स लाईट. लाईटचे रेज स्कॅटर होतात वेन एवर लाईट रेज पास थ्रू द कोलॉइड. का? कारण पार्टिकल साईज लहान आहे. सो दीज स्मॉलर पार्टिकल्स स्कॅटर द लाईट रेज. सकाळी धुकं असतं की नाही, धुकं किंवा ज्याला आपण स्मॉग म्हणतो, फॉग आणि स्मोक ह्याचं मिक्सचर, तर ते देखील ह्या कोलॉइडचे एक्झाम्पल्स आहेत. सकाळच्या वेळेस जे धुकं पडतं किंवा जे पार्टिकल्स असतात छोटे छोटे, ते तुम्ही हे कोलॉइडचे एक्झाम्पल म्हणून देखील सांगू शकता. मग ह्याच्यातून लाईट रेज असे स्कॅटर होतात की नाही, म्हणजे लाईट आहे हे तर दिसतंय, पण आपण लाईट प्रॉपरली त्याच्यातून आरपार जात नाही, त्याला म्हणायचं स्कॅटरिंग. सो तो एक डोक्यात ठेवा तुम्ही. इथे एक्झाम्पलमध्ये मी ते पण मेन्शन करते की फॉग, त्यानंतर स्मॉग. स्मॉग म्हणजे फॉग आणि स्मोक यांचं मिक्सचर असतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जातील. याच्यावरून तुम्हाला ही एक कॅरेक्टरिस्टिक सांगायला इझी जाईल, दॅट इज दीज पार्टिकल्स स्कॅटर लाईट रेज. याच्यातून लाईट रेज स्प्रेड होतात, म्हणजेच स्कॅटर होतात. ओके. त्यानंतर स्टुडंट्स, हे जे आहेत मी तसं तुम्हाला सांगितलं पार्टिकल्स स्मॉल साईजचे आहेत, हेन्स ॲपियर होमोजिनस. फक्त होमोजिनस, दुधाला बघितल्यानंतर त्यातले पार्टिकल आपण ओळखत नाही ना, म्हणून मग तुम्हाला बघताना काय वाटणार की दूध हे होमोजिनस मिक्सचर आहे, असं दिसताना दिसणार की नाही. बट मिल्क, ब्लड, हे फॉग, हे सगळे हे हेटरोजिनस मिक्सचरचे एक्झाम्पल्स आहेत. सो सस्पेन्शन आणि कोलॉइड ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा एकदा व्यवस्थित समजल्यात का? पार्टिकल साईज ह्याचा 10⁻⁴ मीटर आणि ह्याचा 10⁻⁵ मीटर, की जो -4पेक्षा कमी आहे. तुम्ही म्हणाल 4पेक्षा 5 मोठं, पण आता तुम्हाला हे बेसिक माहिती आहे मॅथमॅटिक्समधलं की जसं आपण इकडे इकडे जाऊ नंबर 0च्या इकडे खाली, तसं तसं ते लहान होत जातात पार्टिकल साईज. सो 10⁻⁵ इज स्मॉलर दॅन 10⁻⁴, आणि म्हणून हे फिल्ट्रेशन थ्रू आपण सेपरेट करू शकत नाही. त्याच्या सेपरेशनसाठी वेगळ्या वेगळ्या अजूनही मेथड्स आहेत, तर त्या मेथडचा यूज हा केला जातो. त्यानंतर विजिबल नेकेड आयनी नाहीत आणि म्हणून आपल्याला दिसताना हे होमोजिनस आहेत असं दिसतात, बट ॲक्च्युली हे हेटेरोजिनस आहेत. आलं लक्षात स्टुडंट्स? सस्पेन्शन आणि कोलॉइड यांच्यामधला डिफरन्स. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पार्ट बघूया.